मढी ग्रामपंचायत सदस्यांची सदस्यत्वता रद्द करण्याची MIMची मागणी। लोकप्रतिनिधी कायदा अंतर्गत सदस्य पद रद्द करा। डॉक्टर परवेश अशरफी। सध्या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात तसेच ज्या राज्यात भाजप किंवा त्यांच्या घटक पक्षाची सरकार आहे तिथे काही जातीवादी संघटन सक्रिय झाले असून या जातीवादी संघटना एकच काम करत आहेत, ते म्हणजे मुस्लिम अल्पसंख्याक समाजाविरोधात भाष्य करणे, त्यांची दर्ग्याची विटंबना करणे, मशिदीची विटंबना करणे, मुस्लिमांच्या जागांवर कब्जे मारणे, आपल्या भाषात मुस्लिम अल्पसंख्याक समाजाला उद्देशून खालच्या पातळीची टीका करणे, मशिदीवर जाणून बुजून गुलाल फेकणे, बुरकाधारी महिलांची छेड काढणे, दर्ग्यावर कब्जा करून सामान्य जनतेला आपले धार्मिक स्थळ असल्याचे चुकीची माहिती देऊन जातीय तेढ निर्माण करणे, मुस्लिम अल्पसंख्याक समाजाचा युवा एकटे दिसले तर काही जातीवादी संघटनेचे गुंडांनी त्यांच्यावर न कळत हल्ला करणे, गौरक्षकांच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या गाड्या धरणे, नंतर तडजोड करून सोडून देणे, तडजोड झाली नाही तर पोलिसांच्या ताब्यात देणे, मुस्लिम समाजावर आर्थिक बहिष्कार टाकणे असे अनेक प्रकार मुस्लिम अल्पसंख्याक समाजाला लक्ष्य करत आहे। हे सर्व घडत असताना सरकार आणि प्रशासन यांची बघायची भूमिका पाहायला मिळाली। जणू काही त्यांना वरिष्ठांचे आदेश आहे की कोणीच कारवाई करू नाही। याचाच फायदा घेऊन मढीगाव तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर येथील ग्रामपंचायत सदस्यांनी लवकरच होणाऱ्या मढी यात्रेत मुस्लिम अल्पसंख्याक समाजाला दुकाने लावण्यास बंदी घालण्याचा ठराव पारित केलाय आणि बातमी पूर्ण देशात आगीसारखी पसरवली। ठराव पारित करून संबंधित ग्रामपंचायतने भारतीय संविधानाचा अपमान केला असल्याचे आरोप MIMचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर परवेज अशरफी यांनी केलाय। संबंधित ग्रामपंचायत सदस्यांनी आपला पदाचा दुरुपयोग केले असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे। सदर ग्रामपंचायत सदस्य हे त्या गावचे लोकप्रतिनिधी असून त्यांची जबाबदारी आहे की सर्व धर्माच्या नागरिकांना एकसारखा न्याय द्यावा, परंतु याउलट या ग्रामपंचायत सदस्यांनी मुस्लिम अल्पसंख्याक समाजाला बंदी घालून मुस्लिम अल्पसंख्याक समाजावर अन्याय तर केलाच, पण त्यांनी भारतीय राज्य घटनेचा पण अपमान केलाय असा आरोप MIM अल्पसंख्याक विकास मंडळ समस्त मुस्लिम समाज ट्रस्टच्या वतीने करण्यात आलाय। निवेदनात मागणी देखील करण्यात आली आहे। तर निवेदनाचे पत्र राज्यपाल, मुख्यमंत्री, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिले आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।